ड्युटीवर निघालो असता सकाळी येताना ऊसाचा ट्रॅक्टर दिसला। किती वाजता भरले असतील राव यांना या गाडीला। ऊस तोडणाऱ्या लोकांचं या थंडगार वातावरणामध्ये आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये खूपच अवघड असतं। गेलो असता आज आम्हाला किशोरवयीन मुलींचं हिमोग्लोबिनची टेस्ट करायची होती, तर आमची पूर्ण टीम शाळेमध्ये पोहोचलो। गेल्यामध्ये शाळा वगैरे भरली होती, मुख्याध्यापकांचं परवानगी वगैरे घेतली आणि शाळेमध्ये पोहोचलो। मग आमच्या डॉक्टर मॅडम यांनी मुलींना थोडंसं प्रोत्साहन दिलं, म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यानंतर त्याच्याविषयी काय काय होतं आणि काय नाही ती थोडीशी माहिती दिली। शाळेतल्या मुली पण भरपूर हुशार। मॅडमनी जे प्रश्न विचारतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होत्या। मुली लहान होत्या पण भरपूर हुशार होत्या। शाळेतल्या शिक्षकांचं पण कौतुक करावं तितकं कमीच। हळू करून एकामागे एक असं सर्व मुलींची HB म्हणजे हिमोग्लोबिनची तपासणी केले। सर्व मुलींना त्यांच्या टेस्टनुसार त्यांना रिपोर्ट वगैरे दिलं आणि गाडीकडे येऊन बघतो तर का पेशंटची भरपूर गर्दी झाली होती। मग आमच्या गाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येत असतात, त्याच्यापैकी हे एक साहेब होते। पेशंट वगैरे तपासत झाल्याच्या नंतर वापस निघालो। रस्त्यामध्ये आता 6 महिन्यापर्यंत हे असंच असणार। आम्हाला समजून घ्यावं लागतं आपल्या शेतकरी मित्रांचे, म्हणजे त्यांनी कष्टाने पिकवलेला